शपथविधी पहाटे शपथविधी 8ला शपथविधी झाला। तो सगळा झाल्यानंतर त्याच्यामध्ये मला वाटलं की बाबा हीच लाईन आहे। दोघांच्या शपथविधी झाल्यावर पुन्हा काय सूत्र फिरली, पुन्हा सगळं काही ठरलं। त्यावेळेस विधानसभेच्या अध्यक्षाचं सभापतीची निवड ही गुप्त मतदानाने होती, पण काही जण सुप्रीम कोर्टात गेले आणि त्यांनी न्यायाधीशाकडनं ती हात वर करून आणायचं ठरवलं। त्यावेळेस मी देवेंद्रजींना म्हणलं होतं, मी सांगितलं होतं गुप्त मतदान असेल तर राष्ट्रवादीचे जे आमदार निवडून आले त्याच्यातले 41 आमदार मला माझ्या बाजूने ते उभे राहायला तयार आहेत। उभे राहायला म्हणजे आत्मतदान करायला तयार आहेत। आम्हाला नंतर 2-3-72 तासाचं सरकार होतं ना, माझ्याकडे सगळे प्रमुख लोक आले। दिलीप वळसे पाटील, त्याच्यामध्ये छगन भुजबळ, त्याच्यामध्ये जयंत पाटील, आणि जे मला फायलावर धरलं विधिमंडळामध्ये, म्हणले तू आम्हाला का नाही सांगितलं? अरे म्हणलं मला पण दम दिला, देवेंद्रला पण दम दिला। देवेंद्रला सांगितलं अमित भाईंनी कुणाला बोलायचं नाही। आता अमित भाईंनी सांगितलं देवेंद्र बोलल, त्याच्यामध्ये मला सांगितलं साहेबांनी कुणाला बोलायचं नाही। आता एवढं विश्वासाने सांगितल्यावर मी तरी कशाला बोलतो कुणाला? मी म्हणलो राव साहेबांनी सांगितलं मी कसं तुम्हाला सांगणार, तुम्ही कसं असं मला म्हणता? म्हणले आम्हाला माहिती असतं तर आम्ही पण तुझ्या बरोबर आलो असतो। अरे म्हणलं येईल ती भारीच चाललंय म्हणलं। आणि मग तिथं तो शेवटी मग गुप्त मतदान नाही म्हटल्यानंतर मी राजीनामा दिला आणि त्याच्यानंतरचं राजकारण तुम्हाला सगळं माहिती आहे। मित्रांनो, वेळोवेळी निर्णय जो घ्यायचा ते घ्यायचे। जर काही निर्णय वेगळा झाला तर ती त्यांची स्ट्रॅटेजी। आम्ही मग म्हणलं सरकार 2.5 वर्षांनी पडलं। एकनाथराव शिंदे गेले सुरतला निघून। सगळे आमदार आणि मंत्री माझ्या चेंबरमध्ये 6व्या मजल्यावर जमले। पत्र तयार केलं साहेबांना, सह्या केल्या सगळ्यांनी जेवढे राष्ट्रवादीचे आमदार आणि विधान परिषदेचे आमदार आहेत तेवढे। आणि आज काय त्या राजेश टोपेला सांगितलं नेऊन दे, राजेश टोपेने नेऊन दिलं। मग नंतर आम्हाला निरोप आला की प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि जयंत पाटील अमित भाईंशी चर्चा करा। चर्चा करण्याच्या करता अमित भाईंना आम्ही फोन लावला। अमित भाई म्हणले सरकार बनवायचं असतं ती चर्चा फोनवर होत नाही, तुम्ही तिघा अमक्या ठिकाणी या, मी पण तिथं येणार आहे, तिथं आपण चर्चा करू आणि पुढची काय असेल ती कारवाई करू। मागचा अनुभव माझा चांगला नाही, ते पुन्हा तिथं ऐकवलंच अमित भाईंनी, मला ऐकवलं, जयंतरावना ऐकवलं, प्रफुल्लभाईंना ऐकवलं। प्रफुल्लभाई मी म्हणलो बरोबर आहे, आमचं चूक झाली बाबा, परंतु आता काही दुरुस्त करायचा प्रयत्न करू। आणि तिथं आम्ही जाणार, विमानाची तिकीटं काढली, कुणाला कळू नये म्हणून प्रफुल्लभाईंनी खासगी विमान केलं। मी एक एअरलाईन्सच्या तिकीट काढलं, जयंतरावांनी दुसऱ्या एअरलाईन्सचं तिकीट काढलं। आणि जयंतरावांना काय हुक्की आली, त्यांचं घर नेपिन्से रोडला आपल्या महेश्वरी मॅन्शनच्या समोरच आहे। तिथून जाताना सहज त्यांना वाटलं सिल्वर ओकला जावं आणि सिल्वर ओकला साहेबांना की बाबा तुम्ही सांगितलं आम्ही चाललोय आता संध्याकाळच्या फ्लाईटने। ते तिथं गेल्यावर साहेब म्हणले फ्लाईट तिकडं नाही जायचं, फोनवर बोलायचं। संध्याकाळी लावला फोन, अमित भाई म्हणले फोनवर नाही मी बोलणार, उद्याच्याला तुम्ही फोन टेप केला, आणखीन काही केलं, असली चर्चा समोरासमोर होत असते, फेस टू फेस। मग आम्ही नाही गेलो। अमित भाई म्हणले याचा अर्थ तुमचं पुन्हा आम्हाला जे काही मागं खेळवण्याचं काम झालंय, आम्हाला बनवण्याचं काम झालंय असंच दिसतं। हा सगळा इतिहास आहे। त्याच्यामध्ये त्यांनी वेळोवेळी जे निर्णय घेतले त्या सगळ्याला मी साथ दिली, तुमच्यातल्या इथं बसणाऱ्या अनेकांनी साथ दिली। आता मित्रांनो, तुम्ही भावनिक करण्याचा प्रयत्न, आता माझ्या इथं मीनाक्षी बसली होती, ती पण मला सांगत होती की सध्या निवडणूक भावनिक करायची चाललेली आहे। मी काय हे सगळं तुम्हाला सांगतो, तुम्हाला हे माहिती पाहिजे, ही भावकीची गावकीची निवडणूक नाहीये, ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे। मगाशी युवराजनी जे सांगितलं ते बरंच विस्तृतपणे सांगितलं, मी ते रिपीट करत नाही। ते करायचं असेल तर मी संजय काकाचा परवा फॉर्म भरायला, आपला बारामतीचा फॉर्म मी देवेंद्रजींनी भरला, एकनाथरावांनी, आम्ही तिघही, नंतर सातारचा फॉर्म उदयराजेंचा भरायला गेलो, तो भरला। मग तिथून एकनाथराव म्हणले मी आता येत नाही, तुम्ही काकाच्या फॉर्मला भरायला जावा। संजय काकाला काका म्हणतात म्हणून मी काका म्हणतोय, तर संजय काकाचा फॉर्म भरायला आम्ही गेलो आणि तिथं फॉर्म भरून सभा होती, आम्ही सभा केली। त्याच्यामध्ये देवेंद्रांनी सांगितलं टेंबू ताकारी म्हैसाळच्या मध्ये काही 1000 कोटी रुपये
आपण केंद्रातनं आणलेले मोदी साहेबांच्याकडनं, काही राज्याचे पैसे, आणि 1,00,000 हेक्टर जमीन तिथली सांगली जिल्ह्यातले काही तालुके, सातारा जिल्ह्यातले काही तालुके आणि सोलापूर जिल्ह्यातले काही तालुके, जिथं रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, कुसळाशिवाय काही उगवत नाही. 1,00,000 एकराचं काम म्हणजे 2.5 1,00,000 हेक्टरचं काम, असं मोठं काम तिथं हातामध्ये घेतलेलं. आता युवराजने सांगितलं ती कामं आपल्याला करायची असतील, आपण सगळे प्रकार केले. आपण नदीला माळेगाव कारखाना, श्रीराम कारखान्याने बॅरेज केले, त्यावेळेस पैसे मला वाटतं माळेगावने दिले, नंतर सरकारने दिले, असं काहीतरी झालं होतं. त्याच्यात बॅरेज केले तरी आपला प्रश्न सुटलेला नाही. तिथं जराई सिरसाई पुरंदरचं पाणी आणलं तरी देखील माझ्या जिल्ह्यात भागाचं दुखणं दूर झालेलं नाही. करा नदीले बॅरेजेस केले तरी प्रश्न सुटलेला नाही. पाझर तलाव केले तरी पाऊस पडत नाही, त्याच्यावर पाझर तलाव भरत नाही. अशा सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यानंतर थोडंसं आपण सरकारमध्ये आल्यानंतर आपल्यावर अन्याय झालेला होता. आपल्याला उन्हाळ्यात पाणीच मिळालं नसतं, परंतु काही मार्ग काढला आणि त्याच्यातनं आज देखील आपला निराडावा कालवा चालू आहे. खरं तर शेतकऱ्यांनी मतदान करत असताना कुणाच्या प्रयत्नामुळं, कुठल्याच सरकारमुळं हा निराडावा कालवा आज दुष्काळी तालुका म्हणून बारामतीचा उल्लेख आहे, म्हणजे घोषणा झाली आहे, तरी पाणी तिथं चालू आहे. त्याचा कधीतरी विचार करा. भावनिक होऊन काय करणार आहे? सगळं ऊसाचं पाचट झालं असतं, वाट लागली असती. मगाशी सांगितलं ती गोष्ट खरी आहे की कितीतरी पटीनं क्षेत्र वाढलंय आणि त्याच्यामुळं ताण येतो. पूर्वी 20-25 दिवसाला फाटा सुटायचा, तो 50 दिवसाला 60 दिवसाला गेलाय. कारण कुणाचं पाणी बंद करता? आपलेच दात आणि आपलेच ओठ, आपलेच कार्यकर्ते, आपलेच शेतकरी, कुणाला थांबू? आणि त्याच्यामुळं आपल्याला विहिरीचं ओव्हरफ्लोचं पाणी उचलल्याशिवाय आपल्याला तिकडचं गुंजवणी तिथलं पाणी त्या पुरंदर तालुक्यात त्यांचं भागून बंद पाईपलाईननं आणल्याशिवाय आपल्याला मुळशी धरणाचं पाणी हे वीज तयार करायच्या ऐवजी पिण्याच्या करता पुण्याला देणं आणि खडकवासल्याचं पाणी वाढवून बारामती तालुका, इंदापूर तालुका, दौंड तालुका, हवेली तालुका, पुरंदर तालुका यांना पाणी त्या ठिकाणी देणं हे करावं लागणार आहे. हे करण्याच्या करता सत्ताधारी पक्षाच्या विचाराचा खासदार गेला पाहिजे. सांगवीकरांनो, शिरोलीकरांनो, कांबळेश्वरकरांनो, मीरा वागसकरांनो, सगळ्या भागातले जो लोक आले, शिरसना, सगळ्यांना मला सांगायचंय, भावनिक होऊ नका. ज्यावेळेस साहेब निवडणुकीला उभे होते प्रचंड मतांनी साहेबांना तुम्ही निवडून दिलेलं आहे. आता साहेब उभे नाहीये, सुप्रियाला पण 3दा तुम्ही निवडून दिलंय. त्याच्यातनं काय दिल्लीमधनं पैसा आणलाय आणि काय कामं झाली तुम्हाला माहिती आहे. मी त्या खोलात जात नाहीये, मला कुणाची उणीदुडी काढायची नाही, मला वस्तुस्थिती तुम्हाला सांगायची आहे. ऐकायचं नाही ऐकायचं तुमचा अधिकार आहे. पण देशाचे 3ऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहे. देशात तशा प्रकारचा कौल सर्वसामान्य लोकांनी, सर्वेमध्ये देखील 65% लोक म्हणतात मोदी साहेब त्या ठिकाणी पंतप्रधान पाहिजे. मोदी साहेब पंतप्रधान पाहिजे असतील तर मोदी साहेबांच्या विचाराचा खासदार हा दिल्लीमध्ये गेला पाहिजे, तर आपल्याला सेंट्रलचा पैसा आणता येईल जो सांगलीमध्ये आणला गेला, तर कृष्णा भीमा स्थिरीकरणाला चालना देता येईल. आपण नीरा नदीला बॅरेज केले, सोमनथळीला आणि उद्दटला, तिथनं बोगदा काढला, तो गेला उजनीमध्ये, तिथनं ते पाणी मराठवाड्याला जाणार आहे, ते त्यांच्या हक्काचं आहे. पाणी सर्वांचं असतं, पण आपल्याला आपली शेतीवाडी जर चांगली करायची असेल, पीएच कमी करायचं असेल तर पाणी वाढवलंच पाहिजे. नदीचं जे काही अवस्था झालेली आहे, नदी कोरडी पडली की तुम्ही म्हणता पाणी सोडा, पाणी सोडा. आता पण घाडगेवाडीनं पत्र दिलेलंच आहे आणि ते पाणी सोडायला वरचे दरवाजे वर करून दिले जात नाही. पाणी सोडताना ताण येतोय, तरी देखील आम्ही काही ना काही मार्ग काढतोय. आचारसंहितेच्या नियमामध्ये बसेल अशा पद्धतीनं त्याच्यात पुढे जातोय. खडकवासल्याची पण तीच अवस्था. आज तिथं शिरसाईचं पाणी सुरू आहे, जनाईचं पाणी सुरू होईल. मित्रांनो, पुरंदरमध्ये अडचणी येत आहेत म्हणून आता जनाई, शिरसाई, पुरंदर
ते लाईटचं बिल येऊ नये म्हणून सोलरचे पॅनल तिथं बसवतोय. 54 कोटी मंजूर केले. त्याच्यात एकनाथराव देवेंद्रांनी सगळ्यांनी मदत केली. आता पुरंदरचे जुने पंप, पुरंदरचे जुने इलेक्ट्रिक मोटारी सगळ्या हायस्पीडच्या टाकतोय आणि कुठं पाईप फुटले असतील ते दुरुस्त करून ते काम आपण करतोय. तिथं जो सगळा गाळ येतोय, बाटल्या प्लास्टिकच्या येत आहेत, प्लास्टिकचा कागद येतोय, घाण सगळी पुण्याची येते, ती न येण्याच्या करता तिथं काही वेगळी सिस्टीम आपण करतोय. जिथं जॅकवेल आहे तिथं त्याच्याही संदर्भातलं टेंडर काढले. आचारसंहिता संपल्यावर ते सुरू होईल. केटीवेरची पण सगळी टेंडर काढली, आचारसंहिता संपल्यानंतर सुरू होती. ही सगळी कामं तुमच्या समोर बोलणारा अजित पवार का करू शकला की मी जुलैमध्ये एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या सरकारबरोबर गेलो, आपण सरकारचे घटक झालो, म्हणून निधी आपल्याला मिळतोय, म्हणून ही कामं होत आहेत. तुमचा अजित पवार कालवा सल्लागार समितीचा तिथं अध्यक्ष झाला. त्याच्यामुळे कुकडीचं पाण्याचं वाटप, त्याच्यामुळे चासकमळ, त्याच्यामुळे निरा देवघर गुंजवणी भाटघर वीर ते पाण्याचं वाटप, निरा डावा कालवा, उजवा कालवा, खडकवासला कालवा, कुकडी कालवा, घोड नदी, घोडचं धरणं, हे सगळं आपल्या हातामध्ये आलंय आणि आपण सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याच्यातनं आपण थोडंसं बारामती इंदापूर आपला असल्यामुळं आपण त्याच्यातून काही क्लुप्ती लढवली आणि तिथं अख्खा उन्हाळा कॅनलचं पाणी चालू ठेवलेलं आहे. त्याच्यात लोक फार समाधानी आहेत असा माझा दावा नाही, कारण भरणी निघायला वेळ लागतोय. ऊन आज 42 होतंय, दुपारी कडक उन्हाळा आहे. आज आत्ता अण्णा पण भाषण करणार होते, पण त्यांना थोडासा त्रास उन्हाचा जाणवला, त्याच्यामुळं त्यांनी ते ठिकाणी बोलले नाही. नाहीतर पुन्हा उद्या ब्रेकिंग न्यूज, अण्णा सभेला आले पण अजितच्या सभेमध्ये अण्णा बोललेच नाही. त्यांचा सोशल मीडिया लय भारी आहे, त्यांना काहीच जमत नाही, पण सोशल मीडियामध्ये बातम्या सोडणं जमतंय. त्याच्यामुळं गैरसमज करून घेऊ नका. अण्णांनी मला रंजन काका सांगत होते, माळेगावला सभा केली, पंढरात सभा केली, वेगवेगळ्या भागामध्ये अण्णांनी सभा केल्या, हे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आज आम्ही मोदी साहेबच्या सारखा धडाडीचा नेता, दूरची दृष्टी असणारा नेता, व्हिजन असणारा नेता, जागतिक पातळीवर देशाची शान वाढवणारा नेता, 370वा कलम रद्द करणारा नेता, कुठेही हुकीचू होऊ न देणारा नेता, कायदा सुव्यवस्था चोख ठेवणारा नेता, त्याच्या संदर्भामध्ये रामलल्लाचं मंदिर 500 वर्षात कोणी बांधू शकलं नाही, ते देखील कुठलाही सरकारचा पैसा न घेता लोकवर्गणीतनं बांधून देणारा नेता, अशा कितीतरी ओळख तुम्हाला सांगता येतील. मित्रांनो, इथं बसलेले आपले कामेश्वर, लाटस, शिरवली, निरावागज हे केटीवेरच्या दुरुस्तीकरता देखील निधी मंजूर केलेला आहे. मला मध्ये काहींनी सुचवलं की त्याच्याऐवजी बॅरेजमध्ये त्याचं रूपांतर करा. केटीवेरचं रूपांतर बॅरेजमध्ये आम्ही ट्रायल बेसवर मराठवाड्यामध्ये केलेलं आहे. आपली नीरा नदी तापीसारखी, गोदावरीसारखी मोठी नाही, आपल्याला ती काही ठिकाणी उथळ आहे, त्याच्यामुळं तिथं बॅरेज करायचं म्हटलं तर खर्च आहे. परंतु आम्ही जिथं बॅरेज केलाय तो सक्सेस झालाय. तशा पद्धतीनं आपण बॅरेजमध्ये करू, म्हणजे बटनावर वर खाली बॅरेजमध्ये छोटं धरण, तिकडची बॅरेज मोठे आहेत. तापी नदीचे 2 TMCचे, 1.5 TMCचे आहेत. माझ्या गोदावरीचे पण मोठे आहेत. आम्ही नाथसागर पासून बाबरी बॅरेज पर्यंत सगळे बॅरेज विलासरावांच्या काळामध्ये त्या ठिकाणी केले. ह्या पद्धतीनं आपल्याला करावं लागेल. आपण सगळे प्रकार करून बघितले, पण आपण पाण्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झालो नाही. कारण पुण्याला पाणी प्यायला लागतं. कुणी मुख्यमंत्री असेल तर त्यांना तिथं द्यायलाच पाहिजे. पुण्याचं पॉप्युलेशन वाढलंय. हा अजित पवारला तुम्ही 91 साली खासदार केला, त्यावेळेस पुणे पाणी पित होतं 5 TMC. आज पुणे पॉप्युलेशन वाढल्यामुळं, आजूबाजूची गावं 34 गावाचा समाविष्ट झाल्यामुळं, फ्लोटिंग पॉप्युलेशन असल्यामुळं 5 TMCचं पाणी ह्या आता ते 9 वर्ष, ही 24, साधारण 33 वर्षात किती वाढलं?
20 TMC पाणी पुण्याला लागते. 20 TMC. 15 TMC पाणी कोणाचं गेलं? शेतकऱ्याचं गेलं. 15 TMC पाणी म्हणजे 12 महिने 1.5 लाख एकराला पाणी पुरेल एवढं. 1 TMC म्हणजे 10,000 एकराला 12 महिने पाणी पुरतं. साधं गणित आहे. कारण माझ्याकडे डिपार्टमेंट होता म्हणून मी त्याचा अभ्यास केलेला होता. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अजूनही पुणे वाढत आहे. आपल्याही बारामतीचे कुणी ना कुणी परिस्थिती चांगली झाली. सांगलीतला असला तरी तो भरेला बारामतीत फ्लॅट घेतोय. बारामतीचा फ्लॅट घेऊन झाला तरी परिस्थिती, पैसे शिल्लक राहिले तो पुण्यात फ्लॅट घेतोय. अनेक पुणे जिल्ह्यातल्या 13 तालुक्यातले पुण्यामध्ये फ्लॅट आहेत. शिक्षणाचा बाहेर घर म्हणून बरेचशी लोक परदेशातली, परराज्यातली, परतालुक्यातली, परजिल्ह्यातली पुण्यामध्ये येत आहेत. सांस्कृतिक राजधानी आहे. रिटायरमेंटचं आयुष्य जगायला कितीतरी जण पुण्यामध्ये येत आहेत. त्याच्यामुळं पुढेही वाढणार आहे. म्हणून आम्ही मध्ये अविनाश सुर्वेंची कमिटी नेमली होती. त्याच्यात राहुल कुल पण कमिटीमध्ये होता. राहुलने पण परवा मला सांगितलं तो अहवाल आलेला आहे. पण त्याकरता टाटाचं पाणी वीज निर्मितीच्या ऐवजी वीज निर्मिती करून समुद्राला जातं खाली कोकणात, त्याऐवजी ते पुण्याला प्यायला द्यायचं आणि वरसगाव खडकवासला 500 टेमघरचं पाणी आपल्या खडकवासल्याला आणायचं कॅनॉलला. हे होऊ शकतं. आणि आम्ही बंद पाईपलाईन मधनं पण खडकवासल्यातनं फुरचुंगीला काढायचा निर्णय घेतला. त्याच्यातनं 2 TMC पाणी वाचू शकतं. ह्याशिवाय गत्यंतर नाही. हे करायचं म्हटलं तर बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा मोदी साहेबांना सपोर्ट करणारा गेला पाहिजे. त्याशिवाय केंद्राचा निधी मगाशी युवराजने सांगितलं तसा मिळू शकत नाही. 10 वर्षात मिळाला नाही. त्याच्यामध्ये नॅशनल हायवेची कामं ही आपल्याला किती वर्ष पडलं हे आपलं फलटण बारामती, त्याच्यात तर पुस्तक लिहिता येईल. हो ना, आम्ही हायवेला टेंडर दिलं होतं, तिथं पळूनच दिला, ती दिवाळखोरीत गेला. आता ज्यांनी आपला यवतचा पालखी मार्गाचा रस्ता बारामतीपर्यंत शेळक्यांनी पूर्ण केला, त्याला टेंडर दिलं तेव्हा गती सुरू झालेली. सांगवीकरांनी ठरवायचंय, लोकशाही आहे. मी आग्रह धरणार नाही की आहे तिथनं रुंद करून रस्ता न्यायचा का आणखीन काय करायचंय. माझं काही मत नाही. मी बहुमताचा आदर करणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही सांगाल ते होईल. ते मला नंतर सांगितलं तरी चालेल, पण त्याच्याबद्दलचा विचार तुम्हाला करावा लागेल. काम होणार आहे ते एकदाच होणार आहे. परत 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 कामं होत नाही. त्याच्यामुळे तेही विचार करून सांगा. आणि आता रस्ता, सर्व्हिस रोड याही गोष्टी त्या बाबतीमध्ये होतोय. आपला BKBN रस्ता पण चांगला केला. इकडनं पण कठीण पुलापासूनचा रस्ता तो पण आपण चांगला करतोय. इतर पण अनेक रस्ते घेतले. ॲन्युटीमधनं वेगवेगळे रस्ते, त्याच्यामधनं वेगवेगळ्या प्रकारे हॅममधनं रस्ते, बजेटमधनं रस्ते, अशा अनेक प्रकारे नितीन गडकरी साहेबांना सांगून राज्यमार्ग राष्ट्रीय मार्ग करून केंद्रातला पैसा आणून त्याचे रस्ते. आता हे पालखी मार्ग झाला हा गडकरी साहेबांनी केला, म्हणजे मोदी सरकारने केला. काही जण आम्ही 10 वर्षात काय काम केलं त्याच्यात दाखवलं ती पालखी मार्ग. अरे बाबा, का फसवता आम्हाला? गडकरी साहेबांनी केलाय खरं ते मान्य करा ना. गडकरी साहेबांनी ठरवलं मी दोन्ही पालखी मार्ग करणार. मोदी साहेबांनी पण भाषणात सांगितलं एवढा लाखोचा जनसमुदाय दरवर्षी कार्तिकी आणि आषाढी एकादशीला जातो आणि त्याच्यामुळं ते आम्ही चांगलं करून देऊ. धडाडीचे नेते आहेत म्हणून रस्ते झाले. ह्याच्या आधी इतके वर्ष सरकार चालली, काँग्रेसची सरकार होती, का कुणाला एवढा पालखी मार्ग रुंद करावा असं वाटलं नाही? प्रश्न विचारण्याजोगा आहे ना. तुम्हाला काहींना वाटेल त्याला हे जे काय आज सुटलंय, पण खरं ते बोललं पाहिजे ना. त्या काळामध्ये नाही झालं, मोदी साहेबांच्या काळात झालं. आपल्या साखर कारखान्याला विचारा रंजन काकांना, बाळासाहेबांना, अण्णांना की आपल्याला इन्कम टॅक्स लागला होता. 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स आणि 15,000 कोटीचं व्याज. 25,000ची टांगती तलवार होती. त्याच्यात माळेगाव कारखाना होता, सोमेश्वर कारखाना होता. 20 ते 25 वर्ष आम्ही दिल्लीला जातोय, परंतु पी चिदंबरम नाही, त्याच्यामध्ये एके अँथोनी नाही, त्याच्यामध्ये एके अँथोनी, प्रणव मुखर्जी, कुणीही ते काम केलं नाही. आता मात्र देवेंद्रजींनी शिष्टमंडळ नेलं
मोदी साहेबांना अमित भाईंना ते एक प्रश्न माहिती होता, कारण त्यांच्या गुजरातमध्ये पण चांगले कारखाने, त्यांचाही भाव चांगला असतो, त्याच्यावर तिथेही टॅक्स आलेला होता. सगळा टॅक्स माफ केला, मुद्दल पण माफ केलं, व्याज पण माफ केलं. ही मदत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना महायुतीनं केली नाही, एनडीए सरकारने केली नाही. माळेगावचे FRP पेक्षा जास्त दर दिला, त्याला 33% टॅक्स बसला असता. त्याच्यात अमित भाईंनी सांगितलं, इथनं पुढे FRP पेक्षा चांगले कारखाने चालून जे भाव देतील त्याला इन्कम टॅक्स लावायचा नाही. फक्त साखर आयुक्तांनी ते बघायचं की खरंच सहजासहजी भाव निघतोय का कर्ज काढून भाव निघतोय. कारण महाराष्ट्रातले काही साखर कारखाने शेवटच्या वर्षी निवडणुकीचं आलं की कर्ज काढून, पतसंस्थेचं कर्ज काढून भाव दिलेत काहींनी. वाटोळं झालं त्या कारखान्यांचं. ही वस्तुस्थिती आहे, ते बघा. ते तसं नसेल तर त्याला परवानगी द्या. माळेगाव सोमेश्वरला परवानगी मिळाली, भाव जास्तीचा मिळाला. ही गोष्ट कुणामुळे घडली? मोदी साहेबांच्यामुळे घडली. जे खरं आहे ते सांगितलं पाहिजे. माळेगावचे 319 कोटी वाचले. त्याच्यामध्ये हे होत असताना पहिली साखर भाव कमी झाले तर काँग्रेसच्या राजवटीमध्ये साखर मिनिमम प्राइसनं विकायला परवानगी नव्हती, प्राइसच दिली नव्हती. कधी आपण 17 रुपये किलोनी 1700 साखर विकली, 1900 विकली, 2000 विकली, 2100 विकली, 2200 विकली. आता भाव किती कमी झाले तर 3100च्या आत साखर विकायची नाही. व्यापाऱ्यांना साखर घ्यायची, मिनिमम 3100 रुपये भाव. कुणी निर्णय घेतला? मोदी साहेबांनी घेतला. त्याच्याकरता मी त्यांच्याबरोबर गेलो. जर आपला फायदा होत असेल तर का नाही जायचं? मी माझा पक्ष, मी माझा झेंडा, मी माझं चिन्ह वेगळं ठेवलेलं आहे, जसं इतरांनी ठेवलंय तसं. पण चांगले निर्णय घेत आहेत, प्रशासनावर पकड आहे, प्रशासन त्यांचं ऐकतं. पाठीमागच्या काळामध्ये प्रशासनाची काय अवस्था होती तुम्हाला माहिती आहे. मोदी साहेब त्याच्यामध्ये रेडिओच्या मार्फत लोकांशी संपर्क साधतात, टीव्हीच्या माध्यमातून लोकांशी हितगुज करतात की नाही. मग हे सगळं होतं तर त्या बाबतीमध्ये आपल्याला अजून आपला हे जे काही प्रश्न मी मांडलेले आहेत ते बारामती लोकसभा मतदारसंघातले, त्याच्यातनं माझ्या इंदापूरचा फायदा, दौंडचा फायदा, बारामतीचा फायदा, पुरंदरचा फायदा, बोरवेलला मुळशीचा पण गुंतवणुकीमुळे फायदा, ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्याकरता ही निवडणूक आपल्या प्रपंचाच्या दृष्टीने महत्वाची आहे. त्याचाही विचार सांगली आणि सांगलीच्या पंचक्रोशीतील जमलेल्या ह्या मतदार बंधू भगिनींनी केला पाहिजे. आता अनेकांना फोन यायला लागले, अनेकांची आठवण यायला लागली. काही काहींच्या घरी 35-35 वर्ष गेले नाही, तिथं पण काही जण जायला लागले. ही वस्तुस्थिती आहे. जाण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण ह्याच्या आधी आपण नुसता फॉर्म भरल्यानंतर शेवटच्या सभेला बोलवत होतो. सगळं काम तुम्ही आम्हीच करत होतो, नेहमीची गोष्ट होती. मधी त्यांनी एकदा मला बोलवलं, मी खरं ते सांगितलं नाही पाहिजे, पण तुम्ही घरची माणसं आहात. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अजित, मी काकींनी, म्हणजे ते प्रतिभा म्हणतात, त्यांनी सुप्रियानी निर्णय घेतलेला की 2 मेला किंवा 1 मेला लोकमान्य सांगतीच्या पुस्तकाचा ॲडिशनलची आवृत्तीचं प्रकाशन आहे. त्यावेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय पदाचा अध्यक्षाचा राजीनामा देणार आहे. म्हणलं साहेबराव, त्या प्रमुख लोकांना तरी सांगा, जयंत पाटील, भुजबळ साहेब, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल, ही 7-8-10 लोक पहिल्यापासून आपल्या बरोबर आहेत. नाही म्हणले, त्यांना कोणाला नाही सांगायचं, त्याच दिवशी जाहीर करायचं. आणि म्हणलं ह्याच्यानंतर कोण करायचं? ते म्हणले 14 लोकांची कमिटी करायची आणि त्याच्यानंतर सुप्रियाला अध्यक्ष करायचं, राष्ट्रीय अध्यक्ष. म्हणलं बघ, ती 14 लोकात मी पण होतो. आणि त्यांनी जाहीर केलं राजीनामा देतो. मी म्हणलं मग नंतर काय करणार? ते म्हणले कृषी विकास प्रतिष्ठान, विद्या प्रतिष्ठान, नेहरू सेंटर, रयत शिक्षण संस्था, वसंतदादा इन्स्टिट्यूट, अशा ज्या काही संस्था आहेत
ह्या सगळ्या संस्था मी बघणार आणि त्या पद्धतीनं मी काही तुम्हाला माझा सल्ला लागला तर मार्गदर्शन करणार. म्हणलं ठीक आहे. त्यांनीच सांगितलं, मी नाही सांगितलं. आणि राजीनामा दिला. 2 दिवसांनी तो राजीनामा पुन्हा मागे घेतला. आम्ही कोणी सांगितलं नाही, त्यांनीच घेतला. करायचं काय, मी वागायचं कसं? त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता राव ह्या वयात अजितनं सोडायला नको होतं. अहो पण मी कधीच सोडलं नाही ना. त्याच्यामध्ये मग मी पण आता 60च्या पुढे गेलो ना, मला पण संधी मिळाली पाहिजे ना. मी काही कशात कमी आहे? प्रशासनावर माझी पकड नाही, मी कामात कमी आहे, मी सकाळी आळशासारखा झोपतो, मी काय करतो, काय माझी चूक आहे सांगा ना. त्याच्यामुळं नेहमी आपल्या घरातली लोक वयस्कर झाल्यानंतर पुढच्या पिढीला सूत्र हातात देतात, पण ते 60च्या पुढे देत नाहीत, ते 30-35लाच देतात. पण आमची फार 60 झाली, आता 64 झालो. ती काळं करतोय म्हणून दिसत नाही, गळ्याच्यावर खोटं बोलत नाही. राव काय थांबायचं म्हणजे किती थांबायचं? माझी पण सहनशीलता आहे, मी पण काम करणारा कार्यकर्ता आहे, मलाही कामाची आवड आहे. जसं मोदी विकास पुरुष आहे तसं माझ्याही तालुक्यामध्ये मी काहीतरी कामं केलेली आहे. त्याकरता मला आता हे म्हणतात तू एकटा पडला. मी कशाचं एकटा पडलो? मग आमची पवार फॅमिली एवढी मोठी आहे. तिकडं कोण आहेत? साहेबांची फॅमिली, राजूदादाची फॅमिली, श्रीनिवासची फॅमिली. इकडं कोण आहे? माझी फॅमिली. बाकीच्या बहिणी म्हणतात की आम्ही दोघंही आम्हाला सारखे, आम्ही काही प्रचाराला येणार नाही, तुमचं तुम्ही बघा. म्हणून मी सांगितलं तुम्हीच आमचं कुटुंब आहे. त्याच्यामध्ये मी आपल्याला दाव्याने सांगतो, उद्याच्या काळामध्ये 3 टर्मला सुप्रियाची कारकीर्द तुम्ही बघितलेली आहे. आपल्याला रेल्वे बारामतीपासून फलटणला नेता आली नाही. 15, 20, 25, 30 वर्षात नेता आली नाही. केंद्रात आपलं मंत्रिपद असताना पण, तिथं आपलं सरकार असताना विचाराचं तरी, आणि नंतर विरोधी पक्षात राहत असल्यामुळे न्यायचा प्रश्नच नाही. मी मोदी साहेबांना मध्ये सांगितलं, मोदी साहेब ती रेल्वे आमची राहिली हो, ती साऊथला जर जोडली तर एक आमचं दळणवळणाचं सगळीकडे साधन सुरू होईल. मोदी साहेब म्हणले अजित मी ऑनलाईनमध्ये त्याचं भूमिपूजन करतो. त्यांनी केलं. ते काम आपलं बारामतीकरांचं झालं, फलटणकरांचं पण झालं. त्याचा फायदा पुढच्या अनेक पिढ्यांना होणार आहे. वंदे भारत ट्रेन असेल, उद्या मेट्रो वेगवेगळ्या भागामध्ये सुरू करायचं काम असेल, केंद्राचा वर्ल्ड बँकेचा, जागतिक बँक ह्याचा, जपान गव्हर्नमेंटचा पैसा आणायचा असेल, वेगवेगळ्या योजना राबवायच्या असतील, खूप योजना आहेत. केंद्राच्या पण आहेत तर राज्याच्या पण आहेत. तिथं मला काहींनी सांगितलं की बाबा कर्जमाफी झाली. जरूर साहेबांच्या काळात पी चिदंबरमनी 71,000 कोटीची कर्जमाफी केली. ती देशाची 71,000 कोटीची कर्जमाफी होती. कुणाची? देशाची. आत्ता मध्ये आम्ही विरोधी पक्षात असताना देवेंद्रजींनी कर्जमाफी केली. 35,000 कोटीची कर्जमाफी एकट्या महाराष्ट्र राज्याची केली. 35,000 कोटी. त्या 71,000 कोटीत आपला हिस्सा किती होता? आणि 35,000 कोटीचं केल्यावर पुन्हा आम्ही सरकारमध्ये गेलो, पुन्हा आम्ही कर्जमाफी दिली, 27,000 कोटीची दिली. आम्ही पण दिली ना. संधी आल्यावर माणूस देतच ना. त्याच्यामध्ये 50,000 रुपये जर कोणाचे राहिले असतील तर ती पण तरतूद केलेली आहे. एकनाथ शिंदे देवेंद्रजी म्हणले ते काही जे वेळेत परतफेड करतात त्यांना सवय चांगली आहे, त्यांना देऊन टाका. ARनी नावं पाठवली तर सहकार विभाग तुम्हाला 50,000 रुपये देईल. ही दुधाचे भाव पडले, 5 रुपये अनुदान सुरू झालं. ह्याच्या आधी इतक्या काळ अनुदान कधी कोणी दिलं नव्हतं. कांद्याला मध्ये अनुदान दिलं, सोयाबीन आणि कापसाला 4,000 कोटीची तरतूद करून ठेवली, धानाला अनुदान दिलं. ज्या ज्या वेळेस माझा शेतकरी अडचणीत येतो त्या त्यावेळेस मार्ग काढण्याचा प्रयत्न केंद्राने केला. त्याला जोड राज्यांनी पण दिली, कारण आम्ही पण शेतकरी आहोत ना. तुम्ही जशी शेतीवाडी करता तशी मी पण काटेवाडीला शेतीवाडी करतो. मला वेळ मिळाला तर मी पण रानामध्ये जातो. माझी पण पिकं बरी आहेत.
जर हे जबाबदारी नसती तर माझी पण मी 100 टनांनी एकरी ऊस काढला असता. आपल्याला आवड आहे, ज्याच्यात लक्ष घालायचं ते चांगलंच करायचं. त्याच्या संदर्भात मी मागेही सांगितलं, संस्था ह्या बाकीच्यांनी सगळ्यांनी काढलेल्या आहे. मी बारामती तालुक्यातल्या संस्थाचं सगळं सांगितलं, मी रिपीट करत नाही. इतर ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये रयत शिक्षण संस्था कुणी काढली? कर्मवीर अण्णांनी काढली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कुणी काढली? वसंतदादा पाटलांनी काढली. त्याच्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या. त्या संदर्भामध्ये संस्था काढल्या तरी बारामतीकरांनो त्या संस्था पुढच्या पिढीला पण चांगल्या चालवाव्या लागतात. आज तुम्ही महाराष्ट्रात बघा, काहींनी काढलेल्या संस्था पुढच्या पिढीला, त्याच्या पुढच्या पिढीला नाही चालवता आल्या, आजारी पडल्या. सलाईन लावलंय त्यांना. आपल्या इथं तसं नाही झालं. आपलं माळेगाव, सोमेश्वर दूध संघ, खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी, बारामती बँक, पीडीसीसी बँक चांगल्या संस्था आहे. कुठेही काही अडचणीत नाही. काही किरकोळ झालेलं असेल तर ते चर्चा करून बसून मार्ग काढू. पण ही गोष्ट माझ्या पंचक्रोशीतील जमलेल्या सहकाऱ्यांनो लक्षात ठेवा, 10 वर्षात मोदी साहेबांच्या काळात जातीय दंगली झाल्या नाही. झाल्यात का? नाही झाल्या. 10 वर्षात. मागं 5 वर्ष राजीव गांधी पंतप्रधान होते, बोफोर्सचा आरोप झाला की नाही 5 वर्षात? डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान होते, 10 वर्षात कोल माईनचा आरोप झाला की नाही? 2Gचा आरोप झाला की नाही? सुप्रीम कोर्टात मॅटर चालली की नाही? देशात आणि जगात बदनामी झाली की नाही? ह्या गोष्टी लक्षात घ्या ना. 10 वर्षात मोदी साहेबांच्यावर एवढा देखील शिंतोडा त्यांच्या सदऱ्यावर उडला नाही, एक देखील ठिपका उडला नाही, एकही भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर झाला नाही. झाला का? जे खरं आहे ते मानलं पाहिजे ना. मी मोदी साहेबांचं वकीलपत्र घेतलं नाही, पण मी खरं सांगणार, कारण तुम्ही मला तुमचं नेतृत्व दिलेलं आहे. ज्यावेळेस एखादा माणूस 18 पगड जाती 12 बलुतेदारांचं नेतृत्व करतो, त्यावेळेस देशात काय चाललंय ते डोळे उघडे ठेवून ठणकावून लोकांना सांगितलं पाहिजे. मराठा आरक्षण दिलं की नाही? 10% आरक्षण दिलं. काही जण त्याच्यामध्ये वेगळा प्रचार करतायत. मार्ग काढला. पहिलं आरक्षण दिलं, पृथ्वीराज बाबाच्या काळात टिकलं नाही, कॅन्सल झाला हायकोर्टात. दुसरं आरक्षण देवेंद्रांनी दिलं, हायकोर्टात टिकलं, पण सुप्रीम मध्ये नाही टिकलं. आता पुन्हा अभ्यास केला, सुप्रीमाने हायकोर्टाने का नाकारलं? त्या सगळ्याचा विचार करून आता आरक्षण दिलंय. इतरांना कुणाला न धक्का लावता आरक्षण दिलंय. माझ्या मराठा समाजातल्या तरुण वर्गाने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्याच्या संदर्भामध्ये कारण नसताना गैरसमज निर्माण करण्याचं काही कारण नाही. महादेव जानकरांना माझी परभणीची जागा मी दिली. तिथलं वातावरण चांगलं आहे. तिथं माझा राजेश विटेकर, मला वाटतं इकडचाही कुणाचा तरी पाहुणा आहे ना राजेश विटेकर, त्याला आम्ही उमेदवारी देणार होतो. तो निवडून आला असता, पण सोशल इंजिनिअरिंग करण्याच्या करता आम्ही त्याला उमेदवारी महादेव जानकर साहेबांना दिली. ह्या पद्धतीनं आम्ही सगळेजण पुढे चाललोय. आम्हाला तुमची सगळ्यांची साथ असेल तर लॉंग टर्मचं राजकारण करायचंय. भावनिक होऊन राजकारण होत नाही. भावनिक होऊन केंद्राचा पैसा आपल्याला मिळणार नाही. भावनिक होऊन आपल्या नीरा नदीचं जे काही कामं आपल्याला करायची त्याला आपल्याला निधी आणता येणार नाही. खडकवासल्याच्या करता निधी आणता येणार नाही. तिकडं ते मुळशीचं पाणी आपल्याला पुण्याला प्यायला देता येणार नाही. तिकडं आपल्या वीर धरणाचं ओव्हरफ्लोचं पाणी आपल्याला उचलता येणार नाही. या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर राज्य सरकारचा निधी कमी पडेल. केंद्राचाच निधी आपल्याला मिळाला पाहिजे. त्याकरता केंद्राच्या सत्तेवर येणाऱ्या मोदी साहेबांच्या विचाराचे किंवा मोदी साहेबांना सपोर्ट करणारे खासदार आपल्याला निवडून दिले पाहिजेत. म्हणून उद्याच्या 7 तारखेला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं पवित्र काम
आपण सगळ्यांनी करावं ही विनंती करण्याच्या करता मी आवर्जून वेळ काढून तुमच्याकडे आलेलो आहे। मित्रांनो, त्या संदर्भामध्ये खूप काही गोष्टी आपण केल्या, परंतु अजून काही राहिलेलं आपल्यालाच करायचंय। आपणच मला अनेक निवेदन त्या ठिकाणी दिली की दादा अशा पद्धतीने मदत झाली आपल्या सरकारच्या माध्यमातून, इथं आपल्याला ही मदत झाली, दवाखान्याची अशी मदत झाली, वेगवेगळ्या प्रकारच्या ऑपरेशनच्या बद्दलची अशी मदत झाली, अनेक कामं। ते तर आपलं कामच आहे, ते आपलं कर्तव्यच आहे, ते आपण केलंच पाहिजे। ह्या पद्धतीनं आपण पुढे चाललेलो आहे। माझी आपल्याला विनंती आहे, काळानुरूप निर्णय घ्यावे लागतात। आपल्या पण वडीलधाऱ्यांनी राजकारणात पदार्पण केल्यापासून काळानुरूप वेगवेगळे निर्णय घेतले, हे तुम्हाला मी सालवार म्हणजे सालवार तारीखवार त्या ठिकाणी मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। ह्याच्यातले एक देखील खोटं नाहीये। मी खोटं बोलत नाही, मला खोटं बोलून मतं मिळवायची नाही। मी आपल्या घरातली सगळी माणसं म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्याच्यामुळं तुम्ही या सगळ्याचा बारकाईनं विचार त्या ठिकाणी करा। लोकांची अडचण होतीये, अनेकांना आता इकडे देऊ का तिकडे देऊ असं पंचायत झाली। मित्रांनो, आपल्याकडं तुमच्या माझ्या घरामध्ये कुणाच्याही सून आल्यानंतर ती सून त्या घरची सून होती ना, का ती बाहेरची असते? इथं मीनाक्षी त्याच्यामध्ये 20 वर्षापूर्वी ह्या किरणच्या बरोबर लग्न करून त्या तावऱ्यांची सून झाली। ती बाहेरची आहे का घरची आहे? घरची आहे ना। 40-40 वर्ष तुमच्या घरात सुना येतात, रात्रीचा दिवस करतात, अनेक दिवाळी साजऱ्या करतात, सगळं काही असे सुखदुःखात तुमच्या सहभागी होतात, तरी तुम्ही तुमच्या सुनेला बाहेरची सून म्हणता? हा कुठला नाही? हे पटते का तुम्हाला? आज कुठली सून कोणाच्याही घरात आली, कुणाच्याही घरात, तर त्या घरात नवऱ्याची जेवढी प्रॉपर्टी असते निम्मी प्रॉपर्टी ती सून रजिस्टरवर सही केल्या केल्या निम्म्या प्रॉपर्टीची मालकीण होती की नाही? कायदा आहे की नाही? तरी तुम्ही बाहेरची म्हणता। आणि तुम्ही म्हटल्यानंतर तिथं 10-5 लोक हसतात। त्यांच्या घरामध्ये काही सुद्धा आहेत का नाही ते हसणाऱ्यांच्या? अरे ठीक आहे ना, बोलायला संधी दिल्यानंतर आपण जरूर मुद्द्याचं बोलावं, परंतु महिलांचा अपमान करण्यासारखं बोलू नये। माझा तर म्हणणं आहे, बारामतीमध्ये जेवढ्या सुना आहेत त्या सुनांनी उद्या घड्याळाचं बटन दाबून दाखवावं ही सून बाहेरची आहे का घरची आहे। हे तुम्हाला सगळ्यांना करायचं आहे, तुम्हाला म्हणजे तुमच्या सुनांना। त्याच्यामध्ये मित्रांनो, उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची रेसकोर्सला सभा आहे। आतापर्यंत रेसकोर्सला मोठ्या सभा झाल्या त्या म्हणजे एकदा इंदिरा गांधींची सभा झाली। इकडं माळेगाव कारखान्याने ट्रकच्या ट्रक दिलेले होते, काठ्या घेऊन सभेला लोक गेले होते। कुणीतरी सांगितलेलं होतं की इंदिराजींची सभाच होऊन देणार नाही, आणि वसंतदादा पाटील हट्टाला पेटले होते। मी माझ्या महाराष्ट्रात रेसकोर्सवर पुण्यामध्ये इंदिरा गांधींची सभा करून दाखवणार। प्रचंड जनसमुदाय आला होता। दुसरी एक मोठी सभा झाली, आपण साहेबांचा 75वी साजरी केली, त्यावेळेस एक मोठी सभा आपण केलेली होती, सगळे आपण राबलेलो होतो। आता आमची चर्चा झाली, महाराष्ट्रामध्ये ह्या निवडणुकीच्या मध्ये सगळ्यात मोठी अभूतपूर्व सभा करायची। पुणे शहर असेल, शिरूर लोकसभा, बारामती लोकसभा, मावळ लोकसभा अर्धा, अशा सगळ्यांना बोलवायचं। संध्याकाळी 4 वाजता सभा आहे, त्याच्यावर ऊन कमी झालेला असेल। गाड्यांच्या संदर्भात जे फॉर्म भरताना घडलं ते घडून दिलं जाणार नाही, कारण पंतप्रधान येणार आहे, चोख बंदोबस्त राहणार आहे, हेवी ट्रॅफिक थांबवली जाणार आहे दुपारपासून रात्रीपर्यंत, त्यामुळे अडचण येणार नाही। आणि तुम्हाला भैरवनाला पार केला की रेसकोर्स आहे, त्याच्यावर तिथेही सोय चांगली करतोय। पाण्याच्या बाटल्या वगैरे जे काही तुम्हाला उन्हाचं लागतं ती सगळी सोय तुमची तिथं
योग्य पद्धतीने केलेली आहे. सगळी म्हणजे गरजेपुरती, सगळी म्हटल्यावर काय. तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असताना त्यांचे विचार ऐकायला या. आम्ही सगळ्या महायुतीच्या घटक पक्षांनी ठरवलेलं होतं. त्या मिटिंगला रंजन काका पण आले होते पुण्यामध्ये. परवा झाली ना, परवा झाली. त्यावेळेस मोठी सभा करायची. पण मला काल हसन मुश्रीफचा फोन आला की दादा, विनय कोरेचा फोन आला की आमची कोल्हापूरची सभा न भूतो न भविष्यती झाली. तुम्ही कदाचित मला टीव्हीला बघायला मिळालं नसेल, पण सोशल मीडियामध्ये बघा, एवढं पब्लिक होतं की विचारता सोय नाही. त्या संदर्भामध्ये ती सभेपेक्षा उद्याची सभा मोठी झाली पाहिजे. अनेकांना स्वतःची वाहनं आहेत, ज्यांना नसेल त्यांनी वर्गणी करून वाहनं केलेली आहेत, त्यांनी यावं वगैरे वगैरे. बोलण्याचा मतितार्थ समजला असेलच. त्या पद्धतीनं आपण तुमच्या खर्चाने यावं, आमचं काही म्हणणं नाही, असं आचारसंहितेनं सांगितलेलं आहे. तर त्या प्रकारे मोदी साहेबांचे विचार ऐकण्याच्या करता या. मित्रांनो, त्यांचेही विचार लाईव्ह आपण पहा आणि त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी प्रतिसाद द्या. इथं महाराष्ट्र मजूर पक्षाचे विनाअट जाहीर पाठिंबा भाऊसाहेब आढाव यांनी जाहीर केलेला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार, त्यांना धन्यवाद, त्यांना मनापासून. हो, जॅकेट बिकेट कसं काय केली. आमची ओळख फार पिंपरी चिंचवड पासून 92 पासून ओळख आहे, पण त्याचं पांढरं झालं, आपलं काळ राहिलं. गमतीचा भाग जाऊ द्या. पण माझी खरंच तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, भावनिक होऊ नका. कामं करायची असतील तर मी सांगितलेलं नीटपणे डोक्यात घ्या आणि त्या पद्धतीनं वागा. तर आपल्या सगळ्यांचे प्रपंच. मगाशी युवराजने बरंच भाषण केलं, पण अभ्यास पण बराच केलेला दिसतोय, त्याच्यावर मी ते बारकाईने ऐकत होतो. त्याकरता त्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आणून बाबांनो हे सगळं आपल्याला करायचंय आणि ती करण्याची धमक आणि ताकद आम्हा लोकांच्यात एकनाथराव शिंदे, देवेंद्र मी आहे. आणि आम्ही गेल्यानंतर मोदी साहेब चांगल्या कामाला नाही म्हणत नाही, हा आमचा अनुभव आहे. त्याच्यामुळं कुठली आपली अडचण राहणार नाही. फक्त इतके वर्ष जे आपण केलं 50 वर्ष ते कमी पडलंय आपल्याला, म्हणून आता हा पर्याय आपल्याला आणल्याशिवाय, ते योजना राबवल्याशिवाय, तशा प्रकारचे निर्णय घेतल्याशिवाय तुमच्या पुढच्या पिढीला पण सुख मिळणार नाही. आणि तुमच्या इथल्या नदीकाठच्या जमिनीचा pH वाढतोय, तो कमी करण्याच्या करता देखील त्याच्यातनं मदत होणार आहे. ही पण बाब आपण सर्व मतदार बंधू भगिनींनी लक्षामध्ये घ्यावी, अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. मी खूप काही बोललोय, परंतु आपण त्या गोष्टीची नोंद घ्या. मी पुन्हा सांगतो, भावनिक काही राहिलेल्या दिवसामध्ये होती. शेवटच्या सभेला पण भावनिक केलं जाईल, पण भावनिक होऊन हे कृष्णा भीमिया स्थिरीकरणाचं काम बॅरे थांबा ना, हे भाषण तर होऊ द्या ना. नाही ना, मी तुमच्या इथं जवळ येऊन थांबतो ना. हे पोलीस, मी झालं की मला त्यांची भेट घालून दे, त्यांचं संरक्षण करतो परत. त्यामध्ये माझी आपल्याला विनंती आहे, अनेकांनी चिठ्ठ्या दिल्यात, अनेकांनी निवेदन दिलेली, त्याच्यामध्ये बरीचशी आचारसंहितेमुळे मला आत्ता निर्णय काही घेता येणार नाही, पण आचारसंहिता शिथिल झाल्यावर नेहमीप्रमाणे त्या कामामध्ये मी लक्ष घालीन. त्याबद्दल आपण तिळमात्र शंका मनामध्ये बाळगू नका, अशी माझी आपल्याला आग्रहाची विनंती. मी कुठल्याही प्रकारची गद्दारी केलेली नाही, मी कुठल्याही प्रकारे कुणाला फसवलेलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही प्रत्येक वेळेस वेळोवेळी सांगून करत होतो. तिथं आम्हाला प्रतिसाद पण तसा मिळत होता. तुम्हाला एक गोष्ट आठवत असेल, तेही तुम्हाला सांगतो. सरकारमध्ये गेल्यानंतर पुन्हा आम्हाला सांगण्यात आलं की सगळ्या मंत्र्यांना घेऊन चव्हाण प्रतिष्ठानला भेटायला या. मंत्रीपद घेतल्यानंतर आम्ही मंत्रालयात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला भेटायला गेलो की नाही? आम्हाला बोलवलं म्हणूनच गेलो ना. त्याच्यानंतर सांगितलं आता सगळे आमदार तुमच्याबरोबर आलेत, त्यांना घेऊन या. दुसऱ्या दिवशी आमदारांना घेऊन गेलो की नाही?
कारण आपण मार्ग काढू. म्हणलं ठीक आहे, काढा, आपली तयारी आहे. त्याच्यामध्ये नंतर एका उद्योगपतीचा फोन आला जो पुण्यामध्ये राहतो, सालेजवारी पार्कमध्ये, कॅबमध्ये नाही, सालेजवारी पार्कमध्ये. त्यांनी सांगितलं या दिवशी दुपारी माझ्याकडे जेवायला या. म्हणलं का? नाही म्हणले, साहेब पण येणारे, जयंत पाटील पण येणारे, तुम्हाला पण यायचं आहे, तिथं आपल्याला चर्चा करायची आणि याच्यातनं मार्ग काढायचा. मी गेलो. त्याच्यामध्ये मी खरं गाडीत झोपलो नव्हतो, पण त्यांनी सांगितलं झोपून गेला. मी काय झालं झोपून जातोय, मला काय कोणाच्या बापाची भीती आहे. फक्त मी त्या गाडीत नव्हतो, मी नंतर दुसऱ्या गाडीमधनं बाहेर पडलो. मी गेलो ना, मी का नाही म्हणतो. पण तेव्हा पण आम्हाला सांगितलं एक गेलं, पण मार्ग काही निघाला नाही. मी ज्या वेळेस सांगितलं त्या वेळेस मी ऐकलेलं आहे. आता तुम्ही माझं ऐकलं पाहिजे. आम्ही सगळ्यांनी साहेबांचं ऐकलं. आता साहेबांची निवडणूक नाहीये, आता माझ्या भवितव्याचा प्रश्न आहे. आणि माझ्या भवितव्याचा प्रश्न असताना मोदी साहेबांना सपोर्ट करणाऱ्या एक खासदाराचा प्रश्न आहे. वाजपेयी साहेबांचं सरकार एका मताने पडलं होतं. त्या मायावती बहुमत असताना उठून गेल्या आणि वाजपेयी साहेबांचं सरकार पडलं. तुम्ही टीव्ही मध्ये बघा, अजून ते जर कुठं क्लिप असेल तर बघायला मिळेल. एक मत महत्वाचं असतं, त्याकरता एक खासदार महत्वाचा आहे. माझी विनंती आहे, 7 तारखेला बारामती लोकसभाच नाही तर 13 तारखेला शिरूर लोकसभा, मावळ लोकसभा, पुणे लोकसभा, तिथं पण पाहुणे रावळे मित्र परिवार कुठे असेल तर तिथंही त्या पुढच्या 7 दिवसात तिथं जाऊन सांगण्याचं काम महायुतीच्या सर्व जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी, नेते मंडळींनी केलं पाहिजे. आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देऊन जे काही संविधान बदलण्याचं सांगतायत ते दादांत खोटं आहे, घटना बदलण्याचं सांगतात दादांत खोटं आहे, निवडणुकाच होणार नाही, कदापि अशक्य आहे, ते शक्यच नाही, अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे माझ्या मागासवर्गीय समाजाने, माझ्या मुस्लिम समाजाला सांगतात की आता ते निवडून आले आणि सरकार त्यांचं आलं की तुम्हाला सगळ्यांना पकडणार आहेत आणि पाकिस्तानमध्ये घालणार आहेत. काय ते झालं पटल्यासारखं बोलत राव. आज ती संख्या 30 कोटी, 40 कोटी, 30 कोटी तर नक्कीच आहे. असं कधी करतायत का आपण शेवटी सगळे भारतीय आहोत. हा विचार सगळ्यांनी मनामध्ये ठेवा आणि त्या पद्धतीनं आपण उद्याच्या कुठल्याही भूलतापाला बळी न पडता, कुठल्याही भावनिक मुद्द्याला बळी न पडता आपण घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी आणि सुज्ञ मतदार बंधू भगिनींनी करावं, हीच आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. आणि मी सांगितलेली पुढच्या 5 वर्षाच्या करता आम्ही जे सांगतोय ते तुम्ही केलं तर तुमचे 5 वर्षाच्या करता हा सगळा निधी आणून ती कामं मार्गी लावण्याच्या करता मी आणि आमचे महायुतीचे सगळे एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, आम्ही कुणी कमी पडणार नाही हा शब्द देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. या ठिकाणी महायुती मित्र पक्षाचे लोकप्रिय उमेदवार मान्य सुनीता पवार, अजितदादा पवार यांच्या प्रचारार्थ